आमच्या विरोधात आमचेच आमदार घातले, आम्हाला नावीला जाणं राज्यातले पुरे त्यांचे पाडावे लागले. काहीच नाही, ते भेटायला आले, बोलले, गप्पा झाल्या, थोडा वेळ आणि शेतकऱ्याचा विषय झाला, आरक्षणाचा झाला. आरक्षणाचा विषय कोणी आला तर मी काढल्याशिवाय सोडित, रात असो नाही तर दिवस असो. एवढंच मला बघ, मी मीडियाला नाही लपित काही, मी कचाकच सांगतो, काही जे असेल ते सांगत असतो. आले, बसले, बोलले, एवढंच, बाकी काय नाही. मग कारण पहिल्याच्या ते होते ना, पहिल्या बैठकीला चर्चा झालीच आणि ते करतील, काहीतरी मार्ग काढतील ना. काय असतं, मी विरोधात गेल्याशिवाय कोणाला बोलत नाही. मी खुनशी नाही, मी देवेंद्र फडणवीसच्या शाळेत नव्हतो. त्यांच्या शाळेत जे जे ते सगळे द्वेषी खुनशी आहेत, मी खुनशी नाही. जे केलं त्याला केलंच म्हणतो, आभारच मानतो. सरसकटचा मला शब्द दिला कृषी मंत्र्यांनी, त्यांनी पाळला, कौतुकच करणार, चुकल्यावर बोलणारच. आणि असंच असलं पाहिजे, चुकलं की बोललं पाहिजे आणि काम केलं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. जसं की शंभूराजे साहेबांनी ओबीसीला कुणबीला 6 महिन्याचा व्हॅलिडिटीला मुदत वाढ दिली, त्यांनी कौतुक केलं, अभिनंदन केलं आम्ही त्यांचं. चुकल्यावर बोलतोच सुद्धा, कारण मी जर जातीवादी असतो तर नुसतं कुणबीला घेतलं असतं मी मुदतवाढ, सगळ्या ओबीसीला घेतलं आहे. म्हणजे ओबीसीच्या लेकराचं, लेकीबाळीचं सुद्धा व्हॅलिडिटी 6 महिने दिली तरी चालते. आता त्यांच्याही लेकरासाठी मी प्रयत्न केला. आणि मी जर जातीवादी असतो तर मराठ्यांच्या मुलीला फक्त मोफत शिक्षण होतं. मी सांगितलं बाकीच्या जातीच्या लेकरीने काय केलं, लेकीबाळीने काय केलं, तुम्हाला सगळ्याला करा. मी जातीवादी असतो तर ह्या 2 जागा तोगडा पडत असतो. मी जातीवादी नाही, फक्त मी छगन भुजबळ सोडित नाही. सगळ्यात महापापी ते त्याला नाही सोडित मी, त्याने आमच्यात वाद लावला. आता शेवटी काय माहिती, त्यांनी अभियान राबवायचं सुरू केलेलं आहे, म्हणजे ट्रॅप. देवेंद्र फडणवीस त्यांना द्वेष आहे मराठ्याचा, त्यांना गरीब मराठी मोठे होऊ द्यायचे. आता ते काही षडयंत्र रस्त्यात माझ्यावर मला बदनाम करण्यासाठी, ते लई दिवसाचं खेळी चालू त्यांची, पण ती यशस्वी झाली नाही. त्यांना निवडून यायसाठी मला काही करू बाजूला हटवायचं. त्यांना देवेंद्र फडणवीस जगवायचा, सत्ता जगवायची. दोन गोष्टी करायच्या त्याला, कारण त्यांना पक्ष आणि फडणवीस जगवायचा आणि मला गरीब मराठा जगवायचा, तो मोठा करायचा. किंवा आमच्यातला फरक आहे. मग जर त्यांना माहिती सत्ता जर गेली तर आपण संपलो. आणि मला वाटतंय आरक्षण जर गेलं तर महामराठा संपला. म्हणून ते सगळा पैशाचा, सगळ्या शक्तीचा वापर तिकडून करायला, आणि मी आणि माझा गरीब मराठा समाज इकडून ताकदीनं एकजूट एकमेकाबरोबर आलो. कामधंदे बाजूला फेकून आम्ही बी एकजूट दाखवायला लागलो. त्यांच्याकडं मला बदनाम केल्याशिवाय पर्याय नाही, मला उघडं पाडल्याशिवाय पर्याय नाही. आणि यांनी मला किती बदनाम केलं तरी माझा मराठा समाज मला सोडून जाऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे, शरीर म्हणून शरीर मला राहिलं नाही. आता मला जीवन म्हणून सुद्धा वैयक्तिक जीवन राहिलं नाही. ना मला कसली हौस मौज करतोय, ना मला कुटुंब बघतोय, ना मी काय परिवार बघतो. मी फक्त आणि फक्त समाजाचं सुख बघतो. त्यामुळे यांनी कसलंही हत्यार माझ्या विरोधात उपसलं, बदनामीचं उचलू द्या, माझ्यावर आरोप करायचं उचलू द्या, काही पण उचलू द्या, ते नाही यशस्वी होणार. उलट माझा मराठा ताकदीनं पेटून उठणार, कारण मी समाज सोडून काहीच करत नाही. मला जर समाजाची गद्दारी करायची असते तर मी आधीच केली असती. पद्धतीचा रिस्पॉन्स आहे घोंगडी बैठक? हे का घोंगडी बैठक, ही काय सभा फिबा नाही. जर 15 लोक आले तरी घोंगडी बैठक होती, 50 आले तरी घोंगडी बैठक होती. घोंगडी बैठकीला काय लाखानं असं काय, पण मराठा घरी थांबतच नाही. त्याला घोंगडी बैठकीला लाखाचं स्वरूप आलं. ही वेदना आहे स्वतःच्या लेकराची, आणि राजकारणी लोकांसाठी वेदना लेकराची नाही विकू शकत मराठा समाज, आणि वेदना विसरू शकत. मराठा समाज स्वतःच्या लेकरासाठी सरकारला घालवल्याशिवाय शांत बसणार नाही. सरकार या मराठा आरक्षणाच्या बाबतीत काही सकारात्मक आहे, नेमकं काय त्यांनी चर्चा केली तुमच्याशी, काय बोलले? सगळ्यात नका सांगायला